काम धंदे नाही. पलीकडे टाकायचं. ही भिंत अलीकडे ना ही जी रेलिंग आहे ना ही फक्त पलीकडे शिकतो. पलीकडे गटरीत नाही तुका काय आता हा त्या भिंतीच्या एंडी एवढं असं घ्यायचं. हे अँगल घ्यायचे तिकडे. हे अँगल तिकडे घ्यायचे या कडेला घ्यायची. तिथं रूम बांधायचे आपल्याला त्या भिंतीच्या कडेला. म्हणजे टॉयलेट बाथरूम आणि महिलांसाठी रेलिंग येणार अशी भिंत येणार. हो आणि त्याच्यावर मग हे रेलिंग येणार. त्याच्यावरती रेलिंग येणार. हो हेच वापरायचं. म्हणजे हेच कंपाऊंड ॲज अ कंपाऊंड म्हणून बॅक साईडला भिंत किती हाईटची असते? 3 फूट. 3 फूट. 3.25 फूट. थोडी वाढवायची. इथं काय चेंज होणार का? ऐका ना दादा, आता पुढे मी सांगतो किती हाईट. इथं वर येणार. अरे काय तिकडनं इकडनं मला करायला. 4 फूट हाईट आपल्याला 5 फूट पाहिजे. वर हो जवळजवळ 4 फूट. पाणी इकडे आलं. त्याचा फायदा काय होणार? पाणी वाढलं ना धरणातलं सोडलं आज शिकतं पाणी. पावसाळ्यामध्ये काय होतं या ठिकाणी सगळं चिखल असतो. पावसाळ्यात वाहून आलेलं पाण्यात आणि पाणी उतरलं की चिखल होतं आणि कामच करता येत नाही. आमचे सगळं साफसफाईचं काम वाटतं थोडं आणि पाणी कसं थोडं उचललं. लोक आत्ताही घेऊन जातात. केलं ना बरोबर त्याचा त्रास राहिला खालून वाहून जाईल. बरोबर. म्हणजे ही जी कडेला घाण दिसते ना ही राहणार नाही. काय काय होते त्याप्रमाणे पुढे करा. कोण म्हणलं? आज या आपल्या औंगाव स्मशानभूमीमध्ये आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचे माननीय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या निधीतून 50 लाख रुपये औंधच्या स्मशानभूमीसाठी देण्यात आलेले आहेत आणि त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आता सुरू करत आहोत आपण. तर यासाठी मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण पूजेसाठी पुढे यावं. नारळ इकडे गेला असं घे ना बाजूला इकडे नाही घे पूर्वेकडे घे. असं फिरव फक्त नारळ इकडे घ्या. असे नारळ लावून द्यायचं इथून इकडे आणायला बरं तिथे घ्या. चालेल पुढे घ्या.
मध्ये इथं. नाही, नाही, येत. या ठिकाणी औंधगाव भजनी मंडळाचे प्रथम अध्यक्ष आणि आमचे बंधू परशुराम भाऊ रानोडे, आपणास विनंती आहे की आपण नारळ फोडण्यासाठी पुढे या. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कालापुरे, आपणास विनंती आहे आपण पुढे या. तसंच या ठिकाणी डॉक्टर उल्लंगवर ज्येष्ठ नागरिक यांना विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी पुढे या. या ठिकाणी औंधगाव भजनी मंडळाचे अध्यक्ष खोले साहेबांना विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी पुढे या. तसंच या ठिकाणी हबप शाजीला चोंडे यांना विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी पुढे यावं. तसंच औंध मस्जिदचे अध्यक्ष अल्लाउद्दीन पठाण, आपणास विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी या ठिकाणी यायचं. उलटा उलटा. यानंतर हबप बाबासाहेब रानोडे, आपणास विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी पुढे यायचं. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र संजय कालापुरे, आपणास विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी पुढे यावं. इकडे या ठिकाणी अमरजीत सिंग मान, आपणास विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी पुढे यावं. पंजाबवरून आलेत. अरे काय चिग्या. यानंतर आमचे ज्येष्ठ मित्र सचिन मानोदकर, आपणास विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी पुढे यावं. वर्ष झाले तो काम करतो, जास्त झालं वर्ष. या ठिकाणी सचिन कोतकर, आपणास विनंती आहे आपण पुढे या. या ठिकाणी फैयाज खान यांना विनंती करतो की आपण नारळ फोडण्यासाठी पुढे यावं. तसंच औंध गुरुद्वारचे अध्यक्ष कंवलजीत सिंग मल्होत्रा, आपणास विनंती आहे आपण नारळ फोडण्यासाठी पुढे यावं. सरळ घ्या फक्त. या ठिकाणी विश्वस्त मंडळाचं कोण आहे? विश्वस्त मंडळाच्या वतीने सुप्रीम सोंदे,
सुपेल थांब एक पेढा ठेव आणि मग पेढा वाटायला पेढा कोण खाणार आहे घाटातला? आता आपण सर्वजण 2 मिनिटासाठी वरती जाऊ, वर बसू. बाबा तात्या या इकडे. ए आवी रमेश बाळ इकडे खुर्ची दे नाही. अध्यक्ष या गुरुद्वारचे अध्यक्ष या पलीकडे आणला आज या आपल्या औंध गावातील मशानभूमीमध्ये भूमिपूजन नुकतंच आमदार साहेबांच्या हस्ते पार झालं आहे. त्या भूमिपूजनाच्या कामाच्या संदर्भात आपला जो खालच्या आपण विद्युत दोहणी करतो, जिथं अंतिम विधी करतो, त्या ठिकाणी जो पावसाळ्यामध्ये चिखल होतो त्याचा त्रास आपल्याला प्रत्येक वेळेस दहाव्याला माहितीच्या वेळेस त्रास होतो. त्याच्यासाठी आमदार साहेबांनी निधीमधून तो वटा 5 फूट करायचा, हाईट 4 ते 5 फूट वर वाढवायचं आणि अंतिम विधीचं वरती करून घ्यायचं. तसंच आपला हा बारका चिन्ह आपण साईटने उतरतो, त्या बाजूला केस कापण्यासाठी, आंघोळीसाठी व महिलांना आणि पुरुषांना संडास बाथरूम असे वेगळे शौचालय तयार करण्यात येतील. आणि त्या बाजूनी थोडं एक 7 फूट वाढवलं जाईल या बाजूला. आणि साईडनी संपूर्ण 4ही बाजूनी भिंत येणार आहे, 3 बाजूनी भिंत येणार आहे, 1 बाजूने आपले ओटे आहेत, संपूर्ण भिंत येणार आहे. तसंच हे जे शेड आहे, आपण पावसाळ्यात एकच शेड आहे, पावसाळ्यात अंतिम विधी करताना आपल्याला पावसात भिजत उभं राहावं लागतं, त्याच्या शेजारी एक शेड बांधून देणार आहेत. तर अशा ह्या कामाचं नियोजन आहे. तिथं स्पीकर वगैरे सगळं मिळेल आपल्याला, लाईटची व्यवस्था चांगली होईल. आणि आता जे शेड आहेत त्यालाही पेंटिंग करून देणार आहेत. तसंच सांगायचं जर झालं तर आपल्या औंधची स्मशानभूमी गेले 60-70 वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये गेल्यापासून स्मशानभूमी झालेली आहे. ह्या स्मशानभूमीमध्ये सुरेशदादा शेवाळे यांनी हे आपण जे इथं आहे आमच्या मागं विद्युत दोहणीचं एवढंच काम या स्मशानभूमीमध्ये झालं. गेले 25 वर्ष आपल्या स्मशानभूमीत कुठलंही काम असं आपल्याला त्रास होतो ते झालंच नाही. मग मी आमदार साहेबांना विनंती केली आणि पत्रक दिलं. आमदार साहेबांना पत्रक दिल्यानंतर आमदार साहेबांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी एक आपल्या स्मशानभूमीसाठी एक 50 लाख रुपयाची निधी दिली. त्याबद्दल मी औंधकरांच्या वतीने आमदार साहेबांचे जाहीर आभार मानतो आणि दादांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. आज आपल्या या औंध स्मशानभूमीच्या आपण जे काम इथे सुरू करतोय त्याच्या भूमिपूजनास उपस्थित आपल्या या परिसरातील जुने आणि जाणते नेते बाळासाहेब रानोडेजी, सचिन वाडेकरजी, गणेश कलापुरेजी, सचिन मानवतकरजी, अभिषेक जेऊरजी, बंडू कदमजी, सागर मदनेजी, सुप्रीम चोंदे, परशुराम भाऊ रानोडेजी, राजेंद्र खोलेजी, शहाजी चोंदेजी, गणेश गायकवाड, विकास रानोडेजी, संजय भाऊ कलापुरे, पेटकर काका, अमोल कोल्हापुरेजी, अमरजीत सिंग जी, हमीद पठानजी, अलाउद्दीन पठानजी, शिवाजी रानवडेजी, कवलजीत सिंग मान, सूर्यकांत कलापुरेजी, योगेश पवारजी, सुनील काचीजी, रणजित कलापुरेजी, नितीन रानवडेजी, बाबू भोर, राजू सावंत, राहुल गायकवाड, संतोष गुजर उपस्थित या परिसरातील नागरिक बंधू आणि भगिनींनो, मला खूप समाधान वाटतं की आज आपल्या या औंध स्मशानभूमीमध्ये आपण एक
ज्याची खरी गरज आहे अशा गरजेपोटी आपल्या शासनाची रक्कम आज इथे मंजूर करून भूमिपूजन सुरू होतं आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की सगळ्यात दुःखाचा क्षण कुठला असेल तर तो क्षण इथेच सगळेजण अनुभवतात आणि बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतं कारण की खूप स्मशान भूमीमध्ये सुद्धा कुठल्याही काही ज्या बेसिक सोयीसुविधा असल्या पाहिजेत त्यासुद्धा नसतात आणि त्यावेळेला अजून आपल्याला ते त्या क्षणामध्ये खूप लोकांना अनुभूती होत असेल ज्याच्यावरती तो प्रसंग येतो, त्याच्या परिवारात सुद्धा ही भावना निर्मित होते. येणाऱ्या जाणाऱ्यांना आपण सतत येत असतो, त्या दुःखात आपण सहभागी असतो. पण इथे समजा स्मशानभूमीमध्ये सोयीसुविधा चांगली असेल तर मला असं वाटतं की तो जो शेवटचा सण त्या व्यक्तीचा असतो, त्याच्या परिवाराचा असतो, तर तो क्षण त्याला एक कुठेतरी एक चांगला स्पर्श, सकारात्मक स्पर्श हा तिथल्या व्यवस्थेने सुद्धा थोडा निर्मित होतो आणि त्याच्याकडे बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष असतं. बऱ्याच वेळेला श्रद्धा, अंधश्रद्धा असे पण विषय असतो आणि म्हणून बऱ्याच वेळेला स्मशानभूमीमध्ये चांगली कामं होत नाही किंवा टाकली जात नाही. मला अभिमान वाटतो, माझे वडील नेहमी मला सांगत असतात. ते मुंबईच्या एका स्मशानभूमीमध्ये एका यायला गेले होते आणि ते म्हणले की खूपच छान व्यवस्था तिथे केलेली आहे आणि आपल्या इथे पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था व्हायला पाहिजे. कारण त्याच्याने एकंदरीतच समाजामधली जी सद्भावना आहे ती किंवा प्रशासनाकडे बघायची सुद्धा दृष्टिकोन आहे तो सुद्धा सकारात्मक होतो. आणि म्हणून मला खूप आनंद झाला बाळासाहेबांनी सांगितलं की आपल्याला इथे आता आपण खालीच तिथे करून आलो. खरंच पावसामध्ये किती अडचणी होत असतील हे आपण फक्त कल्पनाच करू शकतो आणि त्या काळामध्ये किती लोकांना त्रास होत असेल त्याचा. आणि त्यामुळं आपल्याला तिथे एक भरीव निधी टाकण्याची आवश्यकता होती. ती मला आनंद आहे की ती निधी टाकली गेली. आता तिथे जी रिटेनिंग वॉल होईल तर पावसाळ्यातला बराचसा जो विषय आहे त्याची हाईट उचलणे असेल आणि त्याच्यामुळे जी अंतविधी असती, जी शेवटची क्रिया असती ती चांगल्या पद्धतीने पार पडेल. ज्या योग्य पद्धतीने पार पडली पाहिजे त्या पद्धतीने जरी पार पडेल, तिकडं स्वच्छता राहील. त्याच पद्धतीने हा जो आपण शेड करतो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण तिथे एकच आहे, बऱ्याच वेळेला गर्दी खूप होते, महिला एका बाजूला बसून राहतात, पुरुष मंडळी त्यावेळेला पावसातच भिजत राहतात आणि त्यामुळं तो सुद्धा मला वाटतं की एवढी सगळी मोठी जागा आहे पण त्या जागेवरती जे योग्य असं इन्फ्रास्ट्रक्चर हे असलंच पाहिजे. त्यामुळं ह्याच्या पुढे सुद्धा बाळासाहेब असतील, मला औंध विश्वस्त मंडळाने सुद्धा मध्ये काही गोष्टी तिथे सांगितल्या होत्या की तिथे व्हायला पाहिजेत. त्यामुळं मला कुठं तर एक त्या दिशेने आपली सुरुवात झाली आहे. एवढंच नाही, आपण येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी असतील काळांतरामध्ये त्याला एक व्यवस्थित अजून कशा पद्धतीने पुढचे काही वर्ष पाहता अजून आधुनिक पद्धतीने कशा पद्धतीने आपण इथे चांगल्या सोयीसुविधा देऊ शकतो हे सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून विचार करून समजा सुचवलं तर येणाऱ्या सुद्धा काळामध्ये आपण त्याला अजून चांगल्या पद्धतीने तिथल्या सुविधा ह्या स्मशानभूमीमध्ये आपण निर्मित करू. आणि एवढंच नाही, आपली संगमवाडीची स्मशानभूमी आहे, मध्ये आपल्या वैदुवाडीच्या इथे आहे, त्यामुळं बानेर बालेवडी आहे. जिथे जिथे स्मशानभूमीमध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर हे सोयीसुविधा बेसिक चांगल्या करता येतील ते आपण नक्की येणाऱ्या काळामध्ये मिळून करूया. पुन्हा एकदा मला ही संधी दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे काही सूचना असतील, आता मला आपला हा जो रस्ता आहे तो सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला गावातनं आपल्याला इथे यावं लागतं, मग हा जो रस्ता आहे तो सगळा ब्लॉक होऊन जातो. मध्ये आम्ही त्याचीसुद्धा पाहणी केली आणि तो कसा तिकडच्या घाटातनं खाली उतरून जो रिव्हरफ्रंटमध्ये आपला हा सगळा पट्टा डेव्हलप होतो आहे तिथूनच आपल्याला कसा हा रस्ता इथे आणून हे होईल, म्हणजे ट्रॅफिकला सुद्धा अडचण होणार नाही, आपल्याला सुद्धा ट्रॅफिकचं अडचण येणार नाही. कारण त्या दुःखाच्या क्षणामध्ये त्या सगळ्या अजून गोष्टी त्याच्यात तो रस्ता छोटा आहे त्यामुळं आपण त्याला इथनं मार्ग निघेल जेव्हा असं पण आपण एक प्रयत्न करतोय, तो सुद्धा त्याला वेळ लागेल पण रिव्हरफ्रंटच्या कामामध्ये ते आपल्याला नक्की करून घेता येईल.
तेव्हा अशा प्रकारची समाज उपयोगी कामं इथून पुढच्या काळात आपण जी सुचवाल ती आपण नक्की मार्गी लावू एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. प्रथम आमदार साहेबांचे धन्यवाद देतो की अनेक वर्ष रेंगाळलेला प्रश्न आणि बाळासाहेबांनी आमच्या बंधूंनी पाठपुरावा तो मार्गी लावला, याबद्दल पुन्हा एकदा आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. तुम्ही जे मगाशी म्हणालात, मला वाटतं पुस्तक प्रकाशनाच्या वेळी काकडे साहेबांतून आपण मंदिरातनं बाहेर आलो पुस्तक घेऊन, त्यावेळी तुम्हाला रस्त्यात ट्रॅफिक दाखवलं. एक फार महत्त्वाची गंभीरच समस्या आहे अजून एक, ती एक तुम्ही विचारात घ्या. गाव एकीकडं, कॉस्मॉस बँक या बाजूला, स्मशानभूमी या बाजूला, शिवाजी विद्या मंदिर या बाजूला, कुठेही सिग्नल नाही आहे, अंडरपास झालेलं नाही इतक्या वर्षात. ॲक्च्युली निदान चालत जायला त्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता लागली असती. जसे तुम्ही आत्ता बोललात की माहितीच्या वेळी महिला असो, आम्हाला 8-10 तरुण उभे करावं लागतात. हां, आणि भाऊ तुम्हाला माहिती आहे, ज्येष्ठ लोकांची आपले 90% खाते कॉस्मॉस बँकेत आहेत. हां, तर त्यांना माझ्यापेक्षा त्यांना माहिती असेल कल्पना की किती रिस्की आहे ते पलीकडं रस्ता ओलांडणं. तर एक तुम्ही विचार करा, फक्त मला एक तात्पुरती उपाययोजना एक सुचलेली ती सांगतो की गावात जो जाणारा रस्ता आहे त्या पलीकडे थोडा तिथे एक सिग्नल लावता येईल का आपल्याला? म्हणजे काय होईल, ट्रॅफिक थोडं गॅप मिळाला ना तर विद्यार्थी आणि ज्येष्ठांना बँकेत ये जा करायला सोपं जाईल, आणि गावातल्या गाड्या पलीकडे जाईल आणि गावात शिरणाऱ्या गाड्या ते पण, त्याला पण थोडं सुरक्षितता मिळेल असं वाटते मला. डिव्हायडर आहेत पण सिग्नल आणि एक कुठंच नाही. आणि पलीकडच्या त्या जसं म्हणलं बाळासाहेबांनी झालं, मच्छी मार्केटचा तो रोड खाली उतरतो, मॅक्झिमम आमच्या म्हणजे ज्या अंतिम यात्रा तिथूनच येतात, म्हणजे त्या रोडने. तर तिथं अंडरपास केला ना तर ते दोन्हीची सोय होईल. म्हणजे म्हणजे गार्डन 2 व्हीलर जायला यायला पण ग्रामस्थांना अडचण येणार नाही. बँकेत आणि किंवा तिकडे केला तरी चालेल, कॉस्मॉसची तिथे जमला तर, म्हणजे चालत जाण्यासाठी निदान ज्येष्ठ आणि विद्यार्थी सुरक्षितपणे जाऊ शकतील. तेवढं घ्या. धन्यवाद.